नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण हर्बल सौंदर्य प्रसाधनांविषयी माहिती घेणार आहोत. हर्बल सौंदर्य प्रसाधने हे नैसर्गिक वनस्पतीजन्य घटकांपासून तयार केली गेलेली उत्पादने आहेत आणि त्यांचा उपयोग हा सौंदर्य आणि त्वचा यांची निगा राखण्यासाठी होतो. वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करून त्वचेला पोषण, आर्द्रता आणि संरक्षण प्रदान करण्याचे काम हे हर्बल सौंदर्य प्रसाधने करतात. यामध्ये कोरफड, हळद, कडुलिंब, चंदन, गुलाब यासारख्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. हर्बल सौंदर्य प्रसाधनांचे उपयोग काय आहेत ते आता आपण पाहूया. यातला पहिला उपयोग म्हणजे त्वचेची काळजी घेणे. यामध्ये हर्बल फेस क्रीम, क्लेन्झर आणि हर्बल मास्क यासारख्या उत्पादनांचा उपयोग हा त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. यामध्ये मुरूम, डाग यासारखे दोष दूर केले जातात. हर्बल सौंदर्य प्रसाधनांचा दुसरा उपयोग म्हणजे केसांची निगा राखणे. यामध्ये आवळा, जास्वंद, भृंगराज असलेले हर्बल शॅम्पू, कंडिशनर आणि तेल यांचा उपयोग हा केसांची वाढ करण्याकरिता, कोंडा कमी करण्याकरिता किंवा केसगळती थांबवण्याकरिता केला जातो. यांचा उपयोग मेकअपसाठी सुद्धा केला जातो. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हर्बल फाउंडेशन, लिप बाम आणि काजळ हे त्वचेसाठी सौम्य असतात आणि त्वचेचे सौंदर्य वाढवतात. याशिवाय ग्रीन टी, चंदन यासारख्या वनस्पतीतील अँटीऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाच्या लक्षणांवर प्रभावी उपाय केला जातो. याशिवाय कोरफड, गाजर यासारख्या वनस्पतींमध्ये असलेले नैसर्गिक घटक लक्षात घेता त्यांचा उपयोग हा हर्बल सनस्क्रीन तयार करण्यासाठी केला जातो व त्याद्वारे हानिकारक UV किरणांपासून त्वचेला संरक्षण मिळते. लवंग, कडुलिंब किंवा पुदिना यासारखे घटक असलेले हर्बल टूथपेस्ट आणि माउथवॉश हे तोंडाची स्वच्छता राखतात आणि हिरड्यांचे आजार दूर करतात. नैसर्गिक सुगंध व इसेन्शियल ऑइल्स असलेले हर्बल साबण, बॉडी लोशन, डिओड्रंट हे त्वचेला पोषण देतात आणि त्यासोबतच त्वचेला ताजेतवाने देखील ठेवतात. कापूर आणि निलगिरी यासारखे घटक असलेले हर्बल बाम आणि मलम हे स्नायूदुखी, डोकेदुखी आणि त्वचेच्या इतर आजारांवर आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतात. सौंदर्य प्रसाधनांबाबत औद्योगिक दृष्टिकोन व सध्याचे ट्रेंड लक्षात घेता असे दिसून येते की नैसर्गिक आणि सेंद्रिय सौंदर्य उत्पादनांकडे लोक वळत आहेत. सिंथेटिक रसायनांचे दुष्परिणाम हे सर्वांच्या लक्षात आलेले आहेत. यामुळे मोठ्या कंपन्या आणि नवोदित ब्रँड हे संशोधन आणि नवकल्पनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. सौंदर्य प्रसाधनांच्या उद्योगाच्या वाढीस मदत करणारे प्रमुख घटक म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादनांबद्दल ग्राहकांची वाढती जागरूकता आपल्याला दिसून येते. यासोबतच पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पादनांची मागणी ही वाढलेली आहे आणि हर्बल आणि आयुर्वेदिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारे सरकारी नियम आणि धोरणे हे तयार करण्यात येत आहेत. ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंगमुळे हर्बल सौंदर्य प्रसाधने ही अधिक सहजतेने उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत. सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठेतील संभाव्यता पाहता असे लक्षात येते की हर्बल सौंदर्य प्रसाधने उद्योगात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची क्षमता आहे, कारण ग्राहक नैसर्गिक आणि सेंद्रिय सौंदर्य उत्पादनांकडे वळत आहेत. सिंथेटिक रसायनांचा वापर टाळून सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि प्रभावी हर्बल पर्यायांचा विचार ते करत आहेत. सोबतच्या चित्रात दिलेला आलेख पाहता आपल्याला असे दिसून येते की हर्बल सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ ही सातत्याने वाढत आहे. या बाजार वाढीस चालना देणारे प्रमुख घटक म्हणजे नैसर्गिक उत्पादनांची वाढती मागणी, त्वचा आणि आरोग्य सुरक्षेची जागरूकता, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांचा विस्तार, जागतिक बाजारपेठेतील वाढ, ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग, शाश्वतता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन व सरकारी पाठिंबा. सौंदर्य प्रसाधन उद्योगातील समस्या आणि आव्हाने पाहूया. त्यात पहिल्यांदा असे लक्षात येईल की मानकीकरणाचा अभाव.
या उद्योगात एक संध गुणवत्ता नियंत्रण नसल्यामुळे उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये फरक आढळतो. तर दुसरी समस्या म्हणजे चुकीचं लेबलिंग आणि बनावट उत्पादने. काही ब्रँड्स हे योग्य प्रमाणपत्रांशिवाय स्वतःला हर्बल किंवा सेंद्रिय म्हणून दर्शवितात व त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. उत्पादनांची उच्च किंमत. नैसर्गिक घटकांचा स्रोत आणि टिकाऊ पॅकेजिंगमुळे हर्बल सौंदर्य प्रसाधनांची किंमत ही अधिक असते. सिंथेटिक सौंदर्य प्रसाधनांच्या तुलनेत हर्बल उत्पादने ही कमी टिकाऊ असतात, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे कमी प्रमाणात वापरलेले असतात. त्यानंतरचे आव्हान आहे ते म्हणजे ग्राहक जागरूकतेचे. अजूनही बऱ्याच ग्राहकांना सौंदर्य प्रसाधनांचे फायदे आणि खरी ओळख याबद्दल माहिती नाही. नियामक आव्हाने म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये हर्बल सौंदर्य प्रसाधनांसाठी हे वेगवेगळे नियम आहेत व त्यामुळे जागतिक बाजारपेठेत प्रवेश करणे हे कठीण ठरते. याशिवाय परंपरागत ब्रँडशी स्पर्धा ही हर्बल उत्पादनांना करावी लागते. मोठ्या सौंदर्य प्रसाधन कंपन्यांच्या सिंथेटिक उत्पादनांसोबत हर्बल ब्रँडसाठी हे मोठे आव्हान आहे. पण हर्बल सौंदर्य प्रसाधनांच्या प्रकारांबाबत माहिती जाणून घेऊया. यातील पहिला प्रकार म्हणजे हर्बल त्वचा काळजी उत्पादने. ही उत्पादने त्वचेला पोषण देऊन तिचे संरक्षण करतात. यामध्ये हर्बल फेस वॉश, हर्बल मॉइश्चरायझर आणि क्रीम, हर्बल फेस पॅक आणि हर्बल मास्क यांचा समावेश होतो. याशिवाय हर्बल स्क्रबचा देखील समावेश यामध्ये होतो. हर्बल सौंदर्य प्रसाधनातील दुसरा प्रकार म्हणजे हर्बल केसांची निगा उत्पादने. ही उत्पादने केसांचे आरोग्य सुधारण्यास आणि केस गळती थांबवण्यास मदत करतात. यामध्ये हर्बल शॅम्पू, हर्बल कंडिशनर, हर्बल केसांचे तेल, हर्बल केस मास्क यांचा उपयोग होतो. हर्बल सौंदर्य प्रसाधनांमधील तिसरा प्रकार म्हणजे हर्बल मेकअप उत्पादने. ही उत्पादने कृत्रिम रंग आणि संरक्षकांशिवाय बनवली जातात. यात हर्बल लिपस्टिक हे बीटरूट, शिया बटर आणि नैसर्गिक तेलांनी ओठांना रंग आणि पोषण देते. बदाम तेल आणि कापूरयुक्त हर्बल काजळ आणि आयलायनर हे डोळ्यांना पोषण देतात व त्यांचे संरक्षण करतात. हर्बल फाउंडेशन आणि पावडरमध्ये नैसर्गिक खनिजे आणि हर्बल अर्क यांचा समावेश केला जातो, त्यामुळे त्वचेला संरक्षण मिळते. हर्बल बॉडी केअर किंवा शरीरसंबंधी उत्पादने. पहिलं उत्पादन म्हणजे हर्बल साबण. तुळस, कडुलिंब आणि चंदन यासह त्वचेचे संरक्षण आणि मॉइश्चरायझिंग करतात. हर्बल बॉडी लोशन, कोको बटर, ॲलोव्हेरा आणि इसेन्शियल ऑइल्स सह त्वचेला मऊ आणि हायड्रेट ठेवतात. हर्बल डिओड्रंट, टी ट्री ऑइल आणि लॅव्हेंडरसह शरीराचा वास किंवा दुर्गंध कमी करतात. हर्बल मुख स्वच्छता उत्पादने. ही उत्पादने नैसर्गिकरित्या तोंडाची स्वच्छता राखतात. यामध्ये हर्बल टूथपेस्ट हे लवंग, कडुलिंब आणि बाभूळसह दात आणि हिरड्या यांना मजबूत करते. हर्बल माउथवॉश, पुदिना आणि टी ट्री ऑइलमुळे तोंडाला ताजेतवाने करते आणि बॅक्टेरियापासून त्याचे संरक्षण करते. हर्बल परफ्यूम आणि सुगंधी उत्पादने. ही उत्पादने नैसर्गिक इसेन्शियल ऑइल्सपासून आणि वनस्पती अर्कांपासून तयार केली जातात. हर्बल अत्तर आणि परफ्यूम, गुलाब, चंदन आणि जाईच्या फुलांपासून नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध देतात. हर्बल बॉडी मिस्ट, लॅव्हेंडर, कॅमोमाईल आणि लिंबू अर्काचा वापर ताजेतवाने वाटण्यासाठी केला जातो. आता आपण हर्बल सौंदर्य प्रसाधनांसाठी निश्चित केलेली भारतीय मानके पाहूया. भारतात हर्बल सौंदर्य प्रसाधनांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रभावीपणा सुनिश्चित करण्यासाठी विविध मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. पहिले येतात ते म्हणजे औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत नियम. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियम 1945 हर्बल सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणाचे नियमन करतो. अनुसूचित एस अंतर्गत सौंदर्य प्रसाधनांसाठी आवश्यक मानके दिली आहेत. अनुसूची क्यू मध्ये हर्बल सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाणारे नैसर्गिक रंग, डाय आणि पिगमेंट्सची यादी आहे. उत्पादकांनी राज्य औषध परवाना प्राधिकरणाकडून परवाना घेणे हे आवश्यक असते.
त्यानंतर भारतीय मानक ब्युरो मार्गदर्शक तत्वे. या अंतर्गत सौंदर्य प्रसाधनांसाठी विशिष्ट मानके निर्धारित केली आहेत. त्यामध्ये त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीम्ससाठी सुरक्षा आणि गुणवत्ता मानके, सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचे वर्गीकरण, शॅम्पूसाठी आवश्यक गुणवत्ता मानके, हर्बल टूथपेस्टसाठी मानके, हर्बल काजळांसाठी सुरक्षा मानके इत्यादी. आयुष मंत्रालयाअंतर्गत नियम. आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी घटक असलेल्या हर्बल सौंदर्य प्रसाधनांचे नियंत्रण आयुष मंत्रालय करते. गुणवत्ता उत्पादन पद्धतीचे पालन करणे बंधनकारक आहे. लेबलिंग नियम. उत्पादनावर घटक, उत्पादन माहिती, बॅच क्रमांक, एक्सपायरी डेट आणि वापरण्याचे निर्देश हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. FSSAI मार्गदर्शक तत्वे. या अंतर्गत जर हर्बल सौंदर्य प्रसाधनांमध्ये खाद्ययोग्य घटक, उदाहरणार्थ ॲलोव्हेरा, हळद यासारखे पदार्थ असतील तर त्यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नियमांचे पालन करावे लागते. हानिकारक घटकांवर निर्बंध. पॅराबेन्स, फ्थॅलेट्स आणि जड धातूंसारख्या हानिकारक रसायनांचा वापर कडकपणे नियंत्रित केला जातो. सिंथेटिक सुगंध आणि संरक्षक BIS आणि आयुष मार्गदर्शक तत्वांनुसार मर्यादित प्रमाणात असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती हर्बल सौंदर्य प्रसाधनांविषयी सर्वसाधारण माहिती. धन्यवाद.